या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर। एकाच 4.5 गुंठे जमिनीचे अनेकांशी व्यवहार, 19 लाखांची फसवणूक, 16 महिन्यानंतर गुन्हा दाखल। कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथील 4.5 गुंठे जमिनीचा अनेक व्यक्तींशी व्यवहार करून तब्बल 19,38,800 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत युवराज अशोक जानकर राहणार वजरेश्वरी नगर अक्कलकोट रोड यांनी तक्रार दिली। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कुंभारी येथील नसरुद्दीन मौला शेख, मासुंबी मजरुद्दीन शेख, तुराब शेख, नामझीन शेख, खाजाबाई शेख, शबाना शेख, सलीम शेख आणि दौलतगी पठाण, किशोर सरवदे आणि अब्दुल शेख यांनी संबंधित 4.5 गुंठे जमीन विक्रीसाठी असल्याचं सांगून युवराज जानकर यांच्याशी व्यवहार केला होता। सुरुवातीला इशारा पावती आणि त्यानंतर साठेकत नोटरी करण्यात आला। मात्र हा व्यवहार सुरू असतानाच आरोपींनी त्याच जमिनीचा व्यवहार संजय कनले आणि तळभंडारी यांच्याशी केल्याचं समोर आलं। नंतर त्यांच्याशी तडजोड करून साठेखतातील उर्वरित रक्कम देत त्यांना व्यवहारातून अलिप्त करण्यात आल्याचं फिर्यादीत नमूद आहे। त्यानंतर या आरोपींनी पुन्हा त्याच जमिनीचा व्यवहार किशोर सरवदे आणि अब्दुल शेख यांच्याशी केल्याचा आरोप करण्यात आला। या संपूर्ण प्रकारात नसरुद्दीन मौला शेख, मासुंबी मजरुद्दीन शेख, तुराब शेख, नामझीन शेख, खाजाबाई शेख, शबाना शेख, सलीम शेख, दौलतगी पठाण, अब्दुल सत्तार शेख आणि किशोर सरवदे यांनी संगनमतानं आर्थिक फसवणूक केल्याचं युवराज जानकर यांनी तक्रारीत म्हटलं। विशेष म्हणजे या प्रकरणाबाबत युवराज जानकर यांनी 25 जानेवारी 2025 रोजी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता। मात्र तब्बल 16 महिन्यानंतर अखेर 13 मे 2026 रोजी संबंधित आरोपी विरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। 23 सप्टेंबर 2023 पासून आज तागायत जिल्हा न्यायालय परिसरातील कोर्ट गेट भागात हा फसवणुकीचा प्रकार घडल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं। एकाच जागेचे अनेकांशी व्यवहार करून मोठा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप आरोपींवर ठेवण्यात आलाय। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चांदकोटे करतात। या संदर्भात फिर्यादी युवराज जानकर यांनी जनदर्पण न्यूज चॅनलशी बोलताना एकाच जागेचा वारंवार व्यवहार करून आमची मोठी आर्थिक फसवणूक करण्यात आली, वेळोवेळी पाठपुरावा करून गुन्हा दाखल करण्यास विलंब झाला, अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानं न्याय मिळण्याची अपेक्षा आहे असं सांगितलं। नमस्कार, मी युवराज अशोक जानकर राहणार कर्णीनगर अक्कलकोट रोड सोलापूर। माझी फसवणूक झाली आहे जाग्यासंदर्भात। 23/9/2023ला पहिला स्टार्टिंगला नजरुद्दीन मौला शेख, तुराब नजरुद्दीन शेख, खाजा नजरुद्दीन शेख, मासुंबी नजरुद्दीन शेख ह्या सगळ्यांनी मिळून पहिला स्टार्टिंगला माझ्यासोबत इशारा पावती केली। जागेचा व्यवहार ठरला। व्यवहार ठरून माझ्याकडून इशारा घेतला। इशारा घेतल्यानंतर माझे डॉक्युमेंट झाले। परत 10 लाख रुपये देऊन रजिस्टर कब्जासाठी नोटरी कब्जासाठी झालं। त्याच्यानंतर एवढं होऊन परत हे मला माझ्यासोबत व्यवहार झालेला असताना कांबळे, कंदले, संजय कंदले आणि तळभंडारे ह्यांना व्यवहार केला। मग ह्यांना व्यवहार करून परत तेव्हा माझी फसवणूक केली। मग ते टोटल 20 लाखाला व्यवहार ठरला होता। मग मी 10 लाख रुपये दिले होते। मग उरलेले पैसे खरेदीच्या वेळेस द्यायचे ठरले होते। मग हे होत असताना खरेदी होत ना म्हणून जरा काम थांबलं होतं। मग खरेदी झाल्यानंतर साठेगत वगैरे झाल्यानंतर ते संजय कंदलेला आणि कांबळेला तळभंडाराला दिलं। मग मी द्यायचेच पैसे ह्यामध्ये म्हणून ती त्यांना बी दिला आणि मला बी दिला म्हणून त्यांनी माझ्याकडे आले। डबल व्यवहार झाला म्हणले आमचं देऊन रद्द करून टाक आणि तुझी तू घेऊन टाक। मग त्यांना द्यायच्या हिश्श्यातले पैसे त्यांना देऊन रद्द करून उरलेले पैसे बी त्यांना देऊन टाकले। येणे बाकी काही राहिलेलं नाही। व्यवहार 19,38,000ला व्यवहार ठरला। त्या व्यवहारापोटी पूर्ण 19,38,000 रुपये त्यांना एक 15-16 लाख रुपये चेकनी पोचले, 2-2.5 लाख रुपये कॅशनी पोचले, असे 19,38,000 रुपये पूर्ण पोचले असताना माझ्याकडून पूर्ण व्यवहार केलेला असताना परत ह्यांनी सरवदे आणि अब्दुल शेख ह्यांना दोघांना नोटरी करून दिले। नोटरी करून देऊन कुलमुक्तारपत्र दिलं त्यांना। माझ्याकडून पूर्ण त्या जागेचा मोबदला घेतलेला असताना परत माझी फसवणूक करून त्यांना फसवून ह्या सगळ्यांनी मिळून माझ्यावर संगनमताने फसवणूक केली आहे। हे सरवदे आणि शेख कंपनी 9 जण असे टोटल मिळून 10 जणांवर आजच्या तारखेला गुन्हा दाखल झालेला आहे। कुठल्या चौकीमध्ये गुन्हा दाखल केला? जेलरोड पोलीस स्टेशनला। काय म्हटलं तिथे? आता गुन्हा मी अर्ज केला होता 25/1/2023ला आपलं 1
1/2025ला अर्ज केला होता. 25/1/2025ला अर्ज केला होता. आजच्या तारखेला गुन्हा दाखल झालाय. 13/5/2026ला गुन्हा दाखल झालाय. एवढ्या दिवस उगं इकडं जा तिकडं जा, हे साहेब म्हणायचे इकडं, ते साहेब म्हणायचे तिकडं, फिरत फिरत आजच्या तारखेला गुन्हा दाखल झाला. आता तुमची मागणी काय? हे काय, ह्यांच्यावर 420 गुन्हा जर झाला, ह्यांना अटक होऊन योग्य ते मला न्याय मिळावा. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर. डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा: लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार. याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119-1 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64.